सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील 75 वर्षाच्या आजी मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर मसाला व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे। आज त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचा उषा वहिनी या नावाने ब्रँड तयार केला आहे व एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। चला तर मग पाहूयात। माझं नाव उषा प्रकाश आवटे। मी मसाले तयार करतो। माझे मसाले उषा वहिनी या नावाने विकले जातात। माझं सुरुवात अशी झाली की माझं किराणी दुकान होतं आणि त्या किराणी दुकानमध्ये आपण कसं घ्यायचं विकायचं। तर मला वाटायचं की बादशाह किंवा एव्हरेस्ट यांचे कसे मसाल्याचे ब्रँड आहेत, तर आपलं काहीतरी असावं ह्या हेतूने मी दुकानातच विक्रीसाठी थोडे थोडे मसाले करायला चालू केले आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळाला। परंतु कसं झालं की तिथं हॉटेलवाले कुठं घरगुती थोडं असं नेणार। मग माझं काय झालं की ह्याचं विक्री कुठं चांगली होईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि आम्ही मूळ निप्पाणीचे, तर आम्ही कोकणात आलो आणि त्यावेळी आम्हाला आबा उचलेंनी मदत केली काय। तर मग कोकणात मसाले चालले आमचे, परंतु आमचे मसाल्याची टेस्ट वेगळी आणि इकडच्या मसाल्याची टेस्ट वेगळी। त्यामुळं मी इथल्या गृहिणींशी संपर्क साधून इथले मसाले कसे आहेत बघून मी त्या पद्धतीने मसाले करायला चालू केले आणि त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला। आम्ही कसं झालं की आम्ही येऊन जाऊन त्रास व्हायला लागला मिस्टरांना, म्हणून मी इथं स्थायिक व्हायचं ठरवलं आणि आम्ही साधारण 1993ला उंबरठ इथं भाडेतत्वावर आम्ही स्थायिक झालो। 7 वर्ष मी उंबरठमध्ये राहिलो आणि जानवलीमध्ये जागा घेऊन 99 साली आम्ही इकडं आलो जानवलीला। तर आम्ही मेमध्ये आलो आणि साधारण नोव्हेंबरमध्ये आमच्या मिस्टरांचं हार्ट अटॅकनं निधन झालं। त्यात चांगलाच धक्का बसला आम्हाला। त्यातनं सावरायला तरी पाहिजे होतं, मुलं लहान होती, कॉलेजला जात होती, मुलांना धंद्यातलं एवढं काय माहिती नव्हतं आणि आमचा धंदा असा होता की प्रत्येक काउंटरवर जाऊन विकत होते ते बांध्यापासून चिपळूणपर्यंत त्याने माल विकत होते। मला धाडस झालं नाही मुलांना एवढं पाठवायचं, फक्त सिंधुदुर्ग जिल्हाच मी मर्यादित ठेवला आणि मी माल करायला चालू केले आणि आत्तापर्यंत आमचं 35 प्रकारचे मसाले, चटण्या आणि पीठं हे आम्ही माल तयार करतो। माझा मसाला आता मुंबईला जातो, ऑनलाईन जातो आणि मालवणी जत्रेत आम्ही स्टॉल लावतो। तसंच आमचा आता परवा 2-3 वेळा ह्या 2 वर्षात फॉरेनला सुद्धा माल गेला आहे आणि आम्ही लोकांना भेटावा म्हणून बाहेर शॉप काढलेला आहे, तिथं फक्त कोकणी आयटम ठेवलेले आहेत आमच्या मसाल्याबरोबर। 1985 पासून मी आमच्या पतीसोबत हा व्यवसाय चालू केला। त्यावेळी म्हणजे बँकेचं सुद्धा अशी लोन मिळत नव्हतं। माझं शिक्षण फक्त 7वीपर्यंत झालेलं आहे, खरं माझ्या इच्छाशक्तीवर मी हे मसाल्याचा धंदा चालू केला आणि शून्यातनं आम्ही येऊन एक इथंपर्यंत वटवृक्ष निर्माण केला आहे। माझ्या ह्या कामात माझी सून, मुलगा मला सगळी मदत करते आणि आमचं साधारण भाजका मसाला, स्पेशल भाजका मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, संडे मसाला, गरम मसाला, ब्राह्मणी गोडा मसाला, मसाल्याची चटणी, लसूण चटणी, शेंगदाण चटणी, कोरटा चटणी आणि पीठं सगळी आहेत। वडापीठ, आंबोळी पीठ, घावणे पीठ, मोदक पीठ, कुळीत पीठ आणि रेडी कुकमध्ये पण मसाले आहेत सगळे। या आमच्या धंद्यात आता सध्या 40 ते 50 लाखाची उलाढाल होते।
जिद्द व मेहनतीच्या जोरावर या आजीने आज आपला व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे व एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. न्यूज 18 लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग.